आखिरी ओवर डिफेंस किया था गेंदबाज थे वहां पर हर्षद जो बने हैं मैन ऑफ द मैच। आइए बाद में देंगे बिल्कुल। तो तुळशीराम म्हसकर यांचा सन्मान केला जाईल दीपक दादांच्या शुभ हस्ते। परंतु आपण टॉस करणार झाला या मॅचचा। कॅप्टन लगेच या ठिकाणी दोन्ही संघाच्या आणि मॅच आपण पाहणार। बिग फाईट होणार दोन संघांमध्ये। चला टॉस या ठिकाणी केला जाईल त्या ठिकाणी आपण पाहतो दोन्ही कॅप्टन। चला या गणेश चला लगेच टॉस केला जाईल पाहुण्यांच्या शुभ हस्ते आणि लगेच या ठिकाणी मॅचला सुरुवात होणार। बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। अंतिम लढत आपण पाहणार दोन टीम मध्ये, अर्थात एका बाजूला टीम शिरवली आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल भालबी। चला या सोनू बांगर या लगेच या ठिकाणी जॉईन होतो आमच्या सोबत सोनू बांगर। तो टॉस जिंकला टीम शिरवली। वन द टॉस। 3 षटकांची लढत आहे। लक्ष असू द्या 3 षटक टॉस जिंकलाय। बॅटिंग पास बघा 10 मिनिटांमध्येच आपण इथे इनिंग संपवायची। 10 मिनिटं फक्त टायमिंग असेल 2 षटकांसाठी, त्यामुळे दोन्ही संघ लक्ष द्या। 3 षटकांची लढत आहे त्यामुळे लक्ष असू द्या दोन्ही संघ। आणि सामना जसा स्टार्ट होईल तसा ऐकूया सोनू बांगर यांचा आवाज। थैंक यू सो मच योगेश मडवी सर। चला जा आपण दोन्ही पंच आमच्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचा आणि फिल्डिंग देखील लावून घ्यायचं लगेच टीम गावदेवी बाल संघ। तर फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आपण टीम गावदेवी बाल संघ। 3 षटकांचा सामना आपण पाहतो या ठिकाणी। अंतिम लढत आणि क्वार्टर फायनलची मॅच जिंकणारा संघ थेट पोहोचलेल्या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये। आज आपण काप्रसिद्धी पाले क्रिकेट टीम यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर आपण पाहतोय स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे चषकाचं भव्य देवी आयोजन पाहतो। ज्या स्पर्धेचे प्रणेते समीरदादा देसाई आणि पंढरीदादा वारिंगे यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली। आज देखील मोठ्या उत्साहाने आपण स्पर्धेला सुरुवात केली आणि आता शेवटचा सामना अंतिम लढत आजच्या दिवसातील गावदेवी बाल विपक्ष आरोही 11 गावदेवी शिरवली या दोन संघांमध्ये। टॉस झाला, टॉस जिंकला गावदेवी शिरवली संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला। सलामी जोडी देखील मैदानावरती पोहोचली आहे। रेवनाथ वायले आणि तेजेश मडवी ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्गवरती पहिले षटक नेहमीप्रमाणेच विनोद मडवीला आपण पाहणार। वेळ विलंब कोणत्या प्रकारचा लावू नका। दोन्ही टीमला सूचना असतील। फलंदाज देखील आपण लगेच रेडी ठेवायचे आहेत। जर या ठिकाणचा फलंदाज बाद झाला लगेच तिकडचा फलंदाज निघाला पाहिजे या देखील सूचना असतील। शुभेच्छा दोन्ही टीमला। गेम ऑन। पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिला चेंडू इनसाइड आउट आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला। व्हेरी गुड फिल्डिंग। गणेश मात्रे त्या ठिकाणी होता आणि पायाच्या साह्यानं चेंडूला त्या ठिकाणी अडवला गेला। पहिला चेंडूवरती मिळते सिंगल। खातं गोल झालं श्री गणेश होतं स्कोरबोर्डवरती टीम आरोही 11 गावदेवी शिरोली संघाचा आणि खातं गोल झालं रेवनाथ वायलेचं देखील। सेकंडवरती फलंदाज तेजेश मडवी।
फटका चांगलाय ऑन साइडला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार. ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळेल. तेजस मडबीला आपण पाहतोय षटकार ठोकलाय. चला आपण बॉल दे लगेच. जितेश मस्कर चेंडू वरती अडकला पंच. चला चेक नाही केलं जाईल. जो चेंडू दिला जाईल तो चेंडू आपल्याला स्वीकारावा लागेल. वेळ फार कमी आमच्याकडे आणि तुमच्याकडे देखील बघा लक्ष असू द्या. षटकाराने धावसंख्या पुढे सरकली 7 आकड्यावरती. आक्रमक शैलीचा खेळाडू आहे तेजस मडवी आणि आक्रमकता पहिल्या बॉलवरती त्यानं सिद्ध केली आहे. षटकार ठोकलाय विनोद मडवीच्या आगेस. पुन्हा एकदा पुढचा बॉल आहे षटकातील. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेगवान हा चेंडू देखील होता आणि फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग देखील दिली जाते पंचांच्या माध्यमातून. टोटल थांबली 7 आकड्यावरती. चला मॅच बॉल होता आणि तो देखील स्वीकारला जाईल. तर सलगछेद 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले तेजस मडवीनं तर विजय कोळेकर याचकडनं पुन्हा एकदा त्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विनोद तयार. पुढचा बॉल अजून एक पुन्हा एकदा उडवलाय वाईड इज लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. तेजस मडवी ऑन फायर षटकार. वेगानं पुढे सगळी 13 या आकड्यावरती. ऑन साइडला खेळले त्यावेळेस मात्र मिड विकेटचा खेळाडू येईल चेंडूवरती. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न. विकेट डोक्यामध्ये एक ॲक्युरेट पैकी नाहीये आणि रन्स मिळाला टोटल 2. व्हेरी गुड टर्निंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये फार चांगलं तालमेल आपण पाहतो. संवाद देखील चांगला घडतो आणि त्याच्याच स्वाभाविक रन्स मिळाला 2. टोटल सरकली पुढं 15 या आकड्यावरती. जबरदस्त मॅच जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो आणि आज खऱ्या तर प्रेक्षक वर्गाने देखील भरपूर साथ दिली या स्पर्धेमध्ये. त्या प्रेक्षक वर्गांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. समोर उडवलाय लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. झेल फार महत्वाचा आणि टिपली झेल लागलाय टीम गावदेवी शिरवली संघाला. पहिला मोठा धक्का. तेजस मडवी बॅक टू द डगआउट. स्पर्धेला अनेक सारे शुभेच्छा देखील येत आहेत. आमच्या अंबरनाथचे कमलेश सोनावणे यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात आयोजनासाठी. ते देखील ऑनलाईन पाहत आहेत स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपलं कमलेश सोनावणे. त्यांच्या माध्यमातून गतवर्षी आम्हाला रामेश्वर येथील वेगानं फेकी केली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि विकेट किपरनं दाखवली चपलाई. जबरदस्त क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं यष्टीरक्षण देखील आणि लागलाय अजून एक धक्का टीम गावदेवी शिरवली संघाला. ऍक्शन रिप्ले. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केला गेला. रामेश्वरनं थ्रो केला. त्यानंतर जसा चेंडू आला एक्झॅक्ट एका हातानं स्पीडमध्ये लावला गेला चेंडू एस्टांवरती आणि विकेटचं बदल. रविनाथ बॅक टू द डगआउट. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर परतली ती आरोवी 11 गावदेवी शिरवली संघाची. टीमची टोटल 16 या आकड्यावरती 2 गडी बाद. नवीन खेळाडू परेश गायकर हार्ड हिटर खेळाडू विस्फोटक खेळाडू मधल्या क्रमांकामध्ये नेहमीच मोठी पटकेबाजी आपल्या टीमसाठी त्यांनी केली. तोच परेश 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळेल. त्याला साथ देईल नॉशेकिनवरती भूषण. पुढचा बॉल चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला. टर्न होतो आणि फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रमोदनं फार इम्प्रेस केले.
क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये फार चांगली कामगिरी राहिली आहे गोलंदाज प्रमोदची. फुलटॉस लॉफ्टेड इट, खेळाडू उपस्थित आणि प्रयत्न केलेत. शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलाय आणि टीमसाठी धावा देखील वाचवले 4. खेळाडू त्या ठिकाणी होते मिड विकेटला. वैभव त्या ठिकाणी होता आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केला. एकूण 3 धावा वाचतील या बॉलवरती, कारण जवळजवळ चेंडू बाउंड्रीच्या दिशेने गेला होता. फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती हा प्रहार केला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. स्वतःला थोडंसं हवेमध्ये फ्लाय केलं क्षेत्ररक्षकांना. व्हेरी गुड फिल्डिंग. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेंड केला, सक्षम ठरत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र, कारण आत्ता चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातील का नाही हा प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाला आहे. त्याच अनुषंगानं रिव्हर्सचा फटका अटेंड केला भूषणनं. डॉट बॉल आलाय. टोटल चेंडू 4 धावा देखील खर्च करतो. आतापर्यंत 4 षटकामध्ये समोर खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. रन्स मिळाली. 1 दुसरीचा प्रयत्न आणि माघारी परतावा लागेल. एकाच सामीवती समाधान मानावं लागेल. टीमचे टोटल 20. धावा स्कोरबोर्डवरती आपण बाजू आणि पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर कंप्लीट झाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं संघ शिरवली पोहोचली आहे. 20 धावा 2 गडी बाद. आणि या दरम्यान शुभेच्छा देखील येतात आमचे मित्र आकाश सरोदे. याचकडे देखील शुभेच्छा आल्यात, कारण त्यांच्या माध्यमातून गतवर्षी आम्हाला स्वर्गीय दग सरोदेच्या नावानं टी शर्ट देखील स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी आणि आयोजकासाठी दिले गेले होते. त्यांचं देखील विशेष आभार. अंतिम षटक असेल आणि आपण पाहतोय आरोही 11 टीमचे पॅकर्स अक्षय कोळेकर जवळून सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ आरोही 11 गावदेवी शिरवली आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला गावदेवी बाल संघ. श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप दादा मडवी आणि आमचे समालोचक मित्र भागेश म्हात्रे यांच्या गावचा हा संघ आपण पाहतोय. अंतिम षटक. पहिला चेंडू डीप राहिला, खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. हर्षदचं षटक बरंच काही सांगून जाईल, कारण या ओव्हरमध्ये रन्स कमी खर्च करावे लागतील. अन्यथा जर मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर उभा होऊ शकेल या स्कोर कार्डवरती. मागे हुक केलाय, फटका चांगलाय, खेळाडू पोहोचू शकत नाहीये. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर. पंचांचा इशारा आलाय. षटकार. षटकार येतो आणि षटकार येण्यात धावसंख्या पुढे सरकली स्कोरबोर्डवरती 26 धावा. पुन्हा एकदा समोर लॉब केलाय. यावेळेस मात्र क्षेत्र निवडले लॉंग ऑनचा. अजून एक तडाखा भूषणच्या बॅटमधनं. अजून एक षटकार. मी अगोदरच म्हटलं होतं या ओव्हरमध्ये बरंच काही पाहायला मिळेल, कारण हे षटक फार काही सांगून जाईल. जर मोठे फटके आले तर मोठं टार्गेट उभं होऊ शकेल आणि ते टार्गेट उभे झाले. 32 धावा बनल्या गेल्या. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये 32 धावा देखील फार उपयुक्त असतील. महेश, शांत वातावरण, थंडमय वातावरण आपण पाहतोय. बॅकफुटमध्ये गेले, समोर खेळलेत आणि लॉंग ऑफचा खेळाडू आला गणेश म्हात्रे. पैकी येते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने धावफलक पुढे सरके. 34 धावा धावफलकावरती. टॉस जसा जिंकला तसा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, धाडसी निर्णय, आणि इथून तो सफल देखील राहिलाय. 34 वरती पोहोचल्या संघ. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल आहे षटकातील. बॅक टू द बॉलर खेळतात. स्वतःच्या पॉलोत्रमध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न आणि धावबाची संधी पाहावं लागेल. पंच सांगतील एक्झॅक्ट कोणता फलंदाज बाद आहे. परेश बाद असेल.
डिस्कशन करा पण आणि फलंदाज बाद कोण जाय भूषण या ठिकाणी बाद असेल. चल नवीन खेळाडू या लगेच मैदानाच्या आतमध्ये त्वरित या स्पीड अप करा धावत या आपण. तर शेवटचा चेंडू शिल्लक आणि नवीन खेळाडू सुदर्शन परंतु नाशकपती परेश मागे हुक करण्याचा प्रयत्न आणि रन्स नाहीये. चला डॉट बॉल असेल. षटक कंप्लीट होतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना एकूण 35 धावा बनला गेला. फायटिंग टोटल स्कोर उभा केलाय. 36 धावेचा टार्गेट असेल गावदेवी भाल संघासमोर. फिल्डिंग साठी लगेच या गावदेवी शिरवली टीम आपण बॅटिंग केले. चला लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये वेळ न घेता त्वरित आपण फिल्डिंग लावायची आहे. गावदेवी शिरवली संघ यो पालेगावाला अरे कोंद्रे आला यो पालेगावाला तो कशाच कम नाही रे तो कशाच कम नाही रे आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. थैंक यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया डीजे मास्टर आपका भी हम शुक्रिया अदा करेंगे. चलते हैं मैदान के ऊपर. बड़ा मुकाबला बड़ी प्रतियोगिता आप एंजॉय कर रहे हैं. काप्रसिद्धि क्रिकेट टीम पालेगांव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय नितिन बारेंगे ट्रॉफी 2025 का पर्व. आज प्रतियोगिता का पहला दिन और पहले दिन का ये आखिरी मुकाबला आप एंजॉय कर रहे हैं. एक तरफ गावदेवी बाल टीम तो दूसरी तरफ आरोही 11 गावदेवी शिरोली टीम आप देख रहे हैं. पहले बल्लेबाजी की 3 ओवर का मुकाबला और बल्लेबाजी करते हुए 18 गेंदों में 35 रन बनाए टीम शिरोली ने और 36 रन का टारगेट रखा. वही टारगेट लेकर सलामी जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुके हैं गावदेवी बाल टीम की. सलामी बल्लेबाज ओपनिंग ब्लास्टर आप देख रहे हैं बिल्कुल सुमित राणे और विनायक चिकनकर. तो बिल्कुल भाल हो गया मेरे काफी करीबी दोस्त मंगेश सोरकाने. इनकी तरफ से भी शुभकामनाएं आती भी गावदेवी बाल टीम को. उनका भी हम स्वागत करेंगे. सभी का स्वागत. चलते हैं मैदान के अंदर. बड़ा मुकाबला कौन सी टीम पहुंचेगी इस प्रतियोगिता के सेमीफाइनल में. गावदेवी शिरवली या फिर गावदेवी बाल टीम. बड़ा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. आखिरी मुकाबला. कई सारे दर्शक जुड़ चुके हैं ऑनलाइन. उनका भी हम स्वागत करेंगे. चलिए टाइम पास नहीं करना है आपको. गेंदबाज तैयार तेजस मडवी और सेकंड के ऊपर बल्लेबाज सुमित. दोनों टीम को फिर से एक बार शुभकामनाएं मुकाबले के लिए. गेम ऑन. पहले गेंद ऑन साइड में खेलते हुए परेश मिड विकेट पे खड़े थे. गेंद को उठा फेंके तब तक यहां से बना 1 रन. अच्छी थ्रो और यहां से सिंगल आती भी. सिंगल के माध्यम से खाता खोलता हुआ बल्लेबाज सुमित और गावदेवी बाल टीम का 1 रन स्कोर कोर्ट के ऊपर. 17 गेंदे और 35 का समीकरण होगा ये मुकाबला जीतने के लिए. दोनों टीम ने बिल्कुल काफी कोशिश की इस प्रतियोगिता में आगे बढ़ने की. और अब कौन सी टीम आगे पहुंचेगी. ये शॉट अच्छा है. इस बार स्लॉप सिप किया. कोई खिलाड़ी स्क्वायर लेग रीजन में मौजूद नहीं है. गेंद सीधा निकल चुकी है स्क्वायर लेग सीमारे के बाहर. 4 रन. पूरी तरह से इस्तेमाल करते हुए बल्लेबाज विनायक चिकन करने लगा है. ये चौका और चौके की मदद से रन संख्या पहुंची 5 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर. ओवर की अगली गेंद पटकी भी गेंद अपर कट. ये वीरेंद्र सेवा की याद दिलाते हुए गेंद निकल चुकी है. थर्ड मैन सीमारे के बाहर. लगातार दूसरा चौका. बनेगी इस मुकाबले में नायक या फिर कौन सी टीम बनेगी खलनायक. आप देख रहे हैं ये बड़ा मुकाबला. रन संख्या पहुंची 2 चौके की मदद से 9 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर टीम
गांवदेवी भाल। ये अच्छी शुरुआत दिलाते हुए बल्लेबाज सुमित राणे अब देख रहे विनायक चिकनकर। फुल टॉस गेंद सामने खेलते हुए ड्राइव किया गेंद को, डायरेक्ट हिट का प्रयास और यहां से डायरेक्ट हिट हुआ नहीं है, वही बताते हुए अंपायर। रन कंप्लीट हुआ एक। काफी तेजी से दौड़े थे, उच्च थ्रो भी थी शॉट मिड ऑफ के खिलाड़ी के माध्यम से, लेकिन डायरेक्ट हिट हो नहीं पाई। रन संख्या आगे बढ़ते भी 10 रन। एक्शन रिप्ले में आप देख रहे हैं बिल्कुल खिलाड़ी वहां पर मौजूद थे, डायरेक्ट हिट का प्रयास किया, भूषण वहां पर थे और ये डायरेक्ट हिट हुई नहीं है। हाथ लगा था स्टंप के ऊपर तेजस मडवी का। पीछे खेलने की कोशिश क्रॉस द लाइन से, लेकिन गेंद लेग स्टंप के काफी बाहर है, वही बताते हुए अंपायर रतन मानेरकर। रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या 11 के ऊपर। अब समीकरण बचा है जीत के लिए 14 गेंदे और 25 की आवश्यकता। 14 गेंदे 25 का समीकरण। बड़ा मुकाबला संघर्ष मैदान के अंदर जारी है दोनों टीम की ओर से। शॉट अच्छा इनसाइड आउट, इनफील्ड के ऊपर से खेलते हुए एक्स्ट्रा कवर में गेंद पहुंची बाउंड्री लाइन के बाहर। ये आता और एक शानदार चौका। बात करेंगे ना तो पहले बल्लेबाजी कर रही थी सिरवली टीम, तब भी 5 गेंदों के ऊपर 15 रन बने थे। वैसी शुरुआत दी है उनके अगेंस्ट बल्लेबाजी करते हुए गांवदेवी भाल टीम ने भी 5 गेंदे 15 के ऊपर पहुंची टीम। अब 13 गेंदे 21 का समीकरण। चलिए गेंद देना आपको, दर्शक गेंद आपको देनी है। तो गेंद कुत्ता लेकर गया। 13 गेंद 21 का समीकरण। और ये गेंद देखिए डॉट गेंद की समाप्ति, आखिरी गेंद आती भी डॉट। 12 गेंदें अब बची है जीत के लिए, यहां से 21 की आवश्यकता। चलिए सिरवली टीम आपको ज्यादा टीम मीटिंग नहीं कर रहे, फील्ड सजानी जल्द से जल्द। 12 गेंदे 21 का समीकरण। तो बात करेंगे ना तो महेश कुत्ते भी अलग तरह के बन चुके, लगता है उनका कल मैच होगा, इसके लिए गेंद लेकर गए। सुबह में गया था वहाँ पे तो बिल्कुल अब वहाँ पे जाइए मत, जो सामने की तरफ है तबेला वहाँ पे कोई जाइए मत। 6 कुत्ते एक ही तरह के दिखते हैं और 6 ने मुझे घेर लिया था। बाल बाल बचाओ, मौत के मुंह से टक करके वापस आया हूँ, तो वहाँ पर जाइए मत। दर्शकों के सूचित में करता हूँ क्योंकि 12 गेंदे अब 21 की आवश्यकता है। बारह गेंदे 21 का समीकरण। गेंदबाज होंगे पावर पे आप खत्म हो चुका है। आदित्य गेंदबाजी के लिए आएंगे। आदित्य अच्छे गेंदबाज है बिल्कुल। मनीष पांडे के अगेंस्ट काफी अच्छी गेंदबाजी की थी इस गेंदबाजों ने, बिल्कुल 6 गेंदे और 10 रन डिपेंड किए थे पांडे के अगेंस्ट। ये बड़ी बात होती है बिल्कुल महेश, वही गेंदबाज। चलिए टाइम पास नहीं करना है आदित्य प्लीज, वक्त कम है। सिरवली टीम आपने बल्लेबाजी की, अब बल्लेबाजी गांवदेवी भाल टीम को करनी है, तो वक्त जाया मत कीजिए। 12 गेंदे 21 की आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा, संघर्ष अब भी जारी है दोनों तरफ से। एक तरफ रन रखने की कोशिश तो दूसरी तरफ रन बनाने की कोशिश और करेंगे गांवदेवी भाल टीम के खिलाड़ी। ओवर की पहली गेंद, ये देखिए इस बार बल्ले का अंदरूनी किनारा बैकवर्ड पॉइंट में गेंद पहुंची, फील्डर वहां पर पहुंचे, तब तक यहां से रन कंप्लीट होते हुए तीसरे के लिए पलटे और आसानी से तीसरा रन भी मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज। शॉर्ट पॉइंट में जो खिलाड़ी निवृत्ति पाटिल, वो उनको दिक्कत होती है बिल्कुल दौड़ने के लिए, पैर में काफी मोच है बिल्कुल। 2 या 3 साल हो गए महेश, अब भी जूझ रहे बिल्कुल निवृत्ति पाटिल। रन संख्या बढ़ती भी आगे 18 के ऊपर, अब 11 गेंदे 18 का समीकरण। रिवर्स खेलने की कोशिश, विनाशकाली विपरीत बुद्धि, यहां से रन मिला 1 और अब 10 गेंदे 17 की आवश्यकता। आधा रास्ता तय कर चुकी है गांवदेवी भाल टीम इस मुकाबले में। अब भी जीत के लिए आधा रास्ता तय करना है। आने वाली गेंदी काफी महत्वपूर्ण, ये ओवर टर्निंग पॉइंट ओवर होगा
यदि इस ओवर में रन कम खर्च करते हैं गेंदबाज तो मुकाबले में आगे बढ़ेगी। टीम शिरवली अच्छी डिलीवरी, गुड लेंथ के ऊपर पड़ने के बाद बीट किया था बल्लेबाज को, लेकिन विकेट कीपर उल्लास मडवी ने गलती की। यहाँ से एक एक रन आपको बचाना है और यहाँ से विकेट कीपर ने गलती की। रन मिला 1 और रन संख्या पहुंची 20 के ऊपर। अब 9 गेंदे 16 की आवश्यकता। पड़ने के बाद काफी टर्न होती है गेंद आदित्य के माध्यम से। ये अच्छी गेंदबाजी, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये लगभग यॉर्कर गेंद थी, यहाँ से भी रन मिलेगा 1 और सिंगल के माध्यम से आगे बढ़ती हुई लगातार सिंगल आते हुए रन संख्या 21 रन। अब 8 गेंदे 15 की आवश्यकता। प्रशंसा करूंगा, मैं सराहना करना चाहूंगा इस गेंदबाज की, जिस तरह गेंदबाजी की है। दोनों बल्लेबाज के शांत रखा जा रहा है इस ओवर में। अब विनायक चिकन करेंगे सेकंड के ऊपर, क्या बड़ी हिट लगा पाएंगे अपनी टीम के लिए। उठाने की कोशिश, गेंद हवा में जरूर है, खिलाड़ी मौजूद और यहां से कोशिश काफी की लेकिन गेंद को नहीं रोक पाए। फील्डर पे मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा 6 रन। वहां पर देखा जाए तो मैच काफी कम हाइट के खिलाड़ी थे, इसी की वजह से गेंद रुक नहीं पाए, लेकिन काफी कोशिश की थी। फील्डर थे वहां पर सुदर्शन, वहां पर थे, अच्छी कोशिश, वेल ट्राई। अब 7 गेंदे 9 की आवश्यकता। ऑन साइड में खेलते हुए स्क्वायर लेग से फील्डर आएंगे, एक रन कंप्लीट उससे के लिए पलटे, मौका है रन आउट का और यहां से रन आउट की विकेट मिलती भी। अब मुकाबला आखिरी ओवर तक जा पहुंचा है। 6 गेंदे जीत के लिए कंपल्सरी, 8 रन की आवश्यकता। बल्लेबाज के पारी गेंद बल्लेबाज ने बिल्कुल चक्का लगाया था, वही बल्लेबाज विनायक शिकनकर अब लौटे मैदान से बाहर। अब जीत कौन सा खिलाड़ी दिला पाएगा गांव देवी भाल टीम को। और अब 6 गेंदे 8 की आवश्यकता। आने वाला गेंदबाज क्या जीत दिला पाएगा गांव देवी सिरोली टीम को। बड़ा मुकाबला, बड़ी प्रतियोगिता, बिल्कुल दर्शक भी काफी भारी संख्या में अब भी इस मुकाबले का लुत्फ उठा रहे, आनंद उठा रहे। दोनों टीम के लिए एक ही कहना चाहूंगा, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। आज कौन सी टीम का वक्त बदलेगा, गांव देवी भाल टीम का या फिर गांव देवी सिरोली टीम का। गेंदबाज तैयार, भूषण पहली गेंद हुक किया, गेंद को पीछे गेंद जाती भी फाइन लेग सी मारे के बाहर। 4 रन। अब मुकाबला खुला होता हुआ 5 गेंदे 4 की आवश्यकता। बल्लेबाज से वहां पर सुमित बिल्कुल काफी बैकफुट पे ऊपर गए और पिछले जब बल्लेबाजी कर रही थी ना टीम गांव देवी सिरोली, तब भी भूषण ने ऐसा शॉट लगाया था और उनके अगेंस्ट अब चौका लगाते वही शॉट। इस बार भी गेंद हवा में, मौका है फील्डर के पास और यहां से चिड़िया छुप गई खेत में। बल्लेबाज के पारी गेंद, यह मुकाबला खत्म होने का नाम नहीं ले रहा रोशन। 4 गेंदे 4 की आवश्यकता। मैच कौन सी टीम इस मुकाबले को जीतेगी, अब भी संघर्ष जारी है। चलिए नए बल्लेबाज आपको आना है मैदान के अंदर। एक तरफ अब भी यहां से मुकाबला जीत सकती है गांव देवी सिरोली टीम, यदि आने वाली गेंदें अच्छी डालती है गेंदबाज। डॉट गेंदें डालनी होगी तब जाके कहीं तो मुकाबले में वापसी हो पाएगी। मौका है और दूसरी तरफ एक बड़ी हिट मुकाबले को फिनिश कर सकती है। गांव देवी भाल टीम में मुकाबला जीत सकती है। 4 गेंदें 4 की आवश्यकता। स्वर्गीय श्री राम मस्कर, स्वर्गीय नितिन वारिंगे ट्रॉफी 2025 का पर्व आप एंजॉय कर रहे हैं। और क्या ये प्रतियोगिता और क्या ये मुकाबले, आखिरी मुकाबला आखिरी गेंद तक जा पहुंचा है, आखिरी ओवर तक जा पहुंचा है। 4 गेंदें 4 की आवश्यकता। नए बल्लेबाज वैभव, ये हाइट फैक्टर ज्यादा थी और गेंद निकल चुकी है। लॉन्ग स्टॉप सीमा रेखे के बाहर।
अंत भला तो सब भला और किस्मत भी बहादुर का साथ देती है। 4 रन। मामला जीता और गांव देवी भाल टीम पहुंची स्वर्गीय श्रीराम अस्कर स्वर्गीय नितिन मारेंगे ट्रॉफी के सेमीफाइनल में। कांग्रेचुलेशन गणेश मात्रे, कांग्रेचुलेशन भागेश मात्रे एंड प्रदीप दादा मडबी एंड गांव देवी भाल टीम। ये देखिए आखिरी गेंद रोकने की काफी कोशिश की लेकिन नहीं रोक पाए और ये जीत का जश्न आप देख सकते हैं हमारे टीवी स्क्रीन के ऊपर। खुशियां दिखाई दे रही है बिल्कुल और यहाँ से आप कामयाब होते हुए इस प्रतियोगिता में एक ट्रॉफी के हकदार बन चुके हैं गांव देवी भाल टीम। तो इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार बन चुके जिन्होंने शानदार शुरुआत अपनी टीम को दिलाई। कुल मिला के रन उन्होंने बनाए 16 रन महत्वपूर्ण पारी के लिए। वो विनायक चिकनकर बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार। आइए विनायक। तो विनायक चिकनकर आइए बिल्कुल वो बने मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार। चलते हैं हम प्रेजेंटेशन बॉक्स में। तर बघा उद्याचे लॉन्च साठी ठिकाणी असतील आणि उद्याचा पहिला सामना असेल ठीक 9:30 वाजता आपण उपस्थित राहायचं लक्ष असू द्या। दोन्ही संघ गावदेवी वसाहत संघ विपक्ष जय कांडेश्वर गोरपे पहिला मॅच असेल ठीक 9:30 वाजता उपस्थित राहायचं आपण। त्यानंतर दुसरा मॅच असेल जय बोले मात्रेपाडा विपक्ष गावदेवी काकडबाल आपण देखील वेळेवरती उपस्थित राहायचं। आणि तिसरा मॅच काप्रसिद्धी पालेगाव विपक्ष बुर्दुल संघ असेल वेळेवरती उपस्थित राहा। त्यानंतर चौथा आणि अंतिम मॅच असेल ओसाटणे विपक्ष नेवाळीपाडा सर्व संघांनी वेळेवरती उपस्थित राहायचे सूचना असतील सर्व संघांना। तर विनायक चिकनकर आपण या मॅन ऑफ द मॅच विनायक ठरले मॅन ऑफ द मॅच आणि शिवाजी कोळेकर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया आणि समीर दादांच्या शुभ हस्ते देऊया आपण विनायकला मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी। आणि थोडंसं संवादिक साधू विनायक 1 मिनिट फक्त थांबायचं आपण। विनायक फक्त 1 मिनिट एकच प्रश्न विचारेन। अनेक साऱ्या स्पर्धा तू विनायक खेळत आलाय तर या आपण पाहिले गेले तर ही स्पर्धा देखील भली मोठी आहे। या स्पर्धेमध्ये पारदर्शक देखील अनेक आहेत आणि जवळजवळ संघ आता या ठिकाणी आपण पाहिलं समोरच्या संघाचं टार्गेट वाढलं गेलं होतं, जास्त दबाव होता, संध्याकाळचं सत्र होतं त्यावेळी तू सलामीसाठी गेला। तुझ्या मनामध्ये एक्झॅक्ट काय सुरू होतं? माझ्या मनात तर एकच होता की पहिल्या ओव्हरला 15 ते 16 धावा करायचे प्रयत्न करायचा म्हणजे सुमित होता तर त्याच्यावर भरोसा होताच म्हणजे तो चांगला खेळतो आता सध्याच्या पोझिशनला। खरं सांगायचं गेलं तर आज मी नव्हतोच या टीममध्ये कारण की एक परेश म्हात्रे माझा मित्र आहे त्याच्यामुळे आज मी या टीममध्ये खेळतो। नक्कीच आणि शेवटच्या सामन्यामध्ये तू मॅन ऑफ द मॅच देखील ठरलाय, संघ देखील सेमीफायनलमध्ये पोहोचलाय तर कसं वाटतं आता आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूपच छान आहे कारण की मला तर वाटतं आता ही पहिलीच बार अशी आहे की ट्रॉफीला आम्ही पोचलो आहे। जवळजवळ 3-4 वर्ष झाली काही ट्रॉफी आली नाही आमच्या गावात, पहिलीच बार म्हणजे। थँक्यू सो मच। थोडेसे भाऊक देखील आले होते विनायक चिकनकर आणि अभिनंदन त्याचा देखील संघ पोहोचलाय सेमी फायनल मध्ये गावदेवी बाल संघ त्यांचं अभिनंदन करूया आपण। आणि आजचा दिवस पहिला दिवस या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडला असं जाहीर करतो। भेट होईल उद्या या स्पर्धेमध्ये। आपल्यापासून आम्ही रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवाजी, जय भवानी, शुभरात्री।